खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विरोधात हे विद्यार्थी जे आहे ते या ठिकाणी आंदोलन करतायत। महाराष्ट्रामध्ये 5 वेटरनरी कॉलेजेस आहे आणि तिथले सगळे विद्यार्थी संपावर गेलेले आहे। खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालयास परवानगी देणारा माफसू अमेंडमेंट ॲक्ट 2023 रद्द करण्याच्या मागणीसाठी या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावसाचा हंगाम आहे, वेगवेगळे पाळीव प्राणी जे आहेत ते आजारी आहेत। अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या संपामुळे OPD प्राण्यांची जी आहे ती बंद आहेत। काय सांगशील, काय कशासाठी तुम्ही आंदोलन करताय? सर, यापूर्वी खाजगी महाविद्यालय सुरू करण्याकरता कुठली तरतूद नव्हती ॲक्टमध्ये। त्यानंतर 2000 माफसू अमेंडमेंट 2023 ॲक्ट आणण्यात आला आणि तो आणण्यामागचं कारण त्यांनी दाखवण्यात आले की महाराष्ट्रात नॅशनल कमिशन ऑन ॲग्रिकल्चरनुसार महाराष्ट्रात 6600 डॉक्टरांची गरज आहे आणि ती गरज पूर्ण होत नाही। त्या कारणाकरिता आम्ही हा अमेंडमेंट पास करतो, परंतु हे चुकीचं आहे। महाराष्ट्र स्टेट वेटरनरी काउन्सिलिंगनुसार महाराष्ट्रात सध्या 11107 रजिस्टर वेटरनरी प्रॅक्टिशनर आहे आणि सेंट्रलच्या डाटानुसार 10507 महाराष्ट्रात सर्वात। कधीपर्यंत आंदोलन करणार सर, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटत नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या आंदोलन कंटिन्यू ठेवणार आहेत। सर, काय विद्यार्थिनी सुद्धा आहे, OPD बंद केलेली आहे तुम्ही, पावसाचा सीझन आहे, पेट्स आजारी पडतात, मग त्यांचं काय? सर, पेट्सचं तर आम्हाला पण काळजी आहे, पण जर आमच्याच मागण्या पूर्ण होत नाही आहे, प्रायव्हेट कॉलेजेस तुम्ही सुरू करत आहे, तर मग आम्ही कशाला त्यांना सेवा प्रोव्हाइड करू ना? म्हणजे आम्हाला पण गरज आहे ना जॉब्सची, मग आम्ही पण तर जॉब करायला शिकत आहोत ना। 5.5 वर्षाची डिग्री आहे सर आमची। महाराष्ट्रामधले जेवढे काही वेटरनरी कॉलेजेस आहे सगळ्यांचा संप जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे OPD बंद ठेवलेली आहे आणि त्यामुळे जे पाळीव प्राणी आहे त्यांच्यावर उपचार करणं सरकारी महाविद्यालयांमध्ये थांबलेलं आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।